ठाणेनावे ग्रामस्थ बांधकाम विभागामध्ये आमच्या गावाचा ठाणेनावेचा 5 तारखेला पूर आला। पुरामध्ये ठाणेनावेचा पूल वाहून गेल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत त्याची पाहणी करून घेतली। पाहणी केल्यानंतर आज जवळजवळ 15 दिवस झाले पुलाचं काम एकदम संथ गतीने चालू आहे। आज शाळेची मुलं झाली, महिला झाल्या किंवा वयस्कर नागरिक झाले, ग्रामस्थ झाले, यांना बाजारात जाण्यासाठी, खोपोलीमध्ये जाण्यासाठी उलटा प्रवास करायला लागतो किंवा शेताच्या बांधावरून तारवाडीमध्ये येऊन नदी नाल्यातून प्रवास करायला लागतो। आज जर याच्यामध्ये जर एखाद्याची जीवितहानी झाली किंवा एखादा जर पडला तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि शासनाकडे आम्ही आज अशी मागणी केली, आज आम्ही पत्र दिलं आहे। गेली 15 दिवस झाले, 15 दिवसात काम एकदम स्लो चालू आहे। तर आमची मागणी अशी, पत्र व्यवहारामध्ये आम्ही असा उल्लेख केलेला आहे, जर सोमवारपर्यंत पुलाचं काम एक माणसं आणि एखादी बाईक जाईल अशा पद्धतीने जर झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ महिलांसहित, मुलाबाळांसहित आणि ज्येष्ठ नागरिकांसहित तिथे उपोषण करणार आहोत। याची दखल आज बांधकाम विभागाने घ्यायची आहे आणि त्यांनी तो काम सोमवारपर्यंत पूर्ण करायचे अशी आमची त्यांना मागणी आहे। तरीसुद्धा त्यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि सर्व ठाणेनावे ग्रामस्थ काय आहेत हे त्यांना दाखवून देऊ। महापूर झाला, त्या पुरामध्ये आमचा ब्रिज वाहून गेला आहे। तिथपासून प्रशासनाची कुठली माणसं आली, परंतु आज करतो उद्या करतो, 15 दिवसाचा वेळ गेला। त्या 15 दिवसामध्ये बऱ्याचपैकी पावसाची उघड होती। त्यांनी तात्पुरता रोड आम्हाला जाण्यासाठी आश्वासन दिलं होतं का माणसं जातील येतील किंवा एखादी रिक्षा, एखादी टू व्हीलर जाईल अशा पद्धतीचा ब्रिज लवकरात लवकर करून देतो। आता 15 दिवस झाले, मुलांची जी स्कूलला जातात, ती लहान वयोवृद्ध माणसं आहेत, ती बाजारात जातात, त्या सर्वांची मोठी दुर्दशा झालेली आहे। एक तर डेकू बायपास करून एवढा लांबनं फिरून यायला लागतो, अन्यथा तारवाडीतील एक छोटासा नाला आहे, त्या नाल्यावरतून मुलांना सकाळी 6:30 वाजता बसला सोडावं लागतं। ही शासनाने दखल घेतली पाहिजे। आत्ता सांगितलेले माझ्या सहकाऱ्यांनी का जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि सोमवारपर्यंत जर ब्रिज झाला नाही तर सोमवारी पूर्ण गाव तिथं उपोषणाला बसेल। हलक्यात अजिबात घेऊ नये, गाव पूर्ण आंदोलनाला बसेल एवढं नक्कीच। ह्याच्यामध्ये जर कुणाचा जीवितहानी, वित्तहानी काही झालं, पुन्हा पाऊस आला आणि पुन्हा जर पराकाष्ठा करून गावातला पूर्ण काही वाया गेला किंवा एखादा माणूस वाहून गेला तर पूर्ण ह्याची जबाबदारी साबा विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, हे त्यांनी दखल घ्यायची आहे।